एल्गार परिषद प्रकरणी 5 वर्षांपासून अटकेत असलेल्या हनी बाबूंना दिलासा मिळतोय। दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांना जामीन मंजूर झालाय। आरोपीला खटल्याविना दीर्घकाळ कोठडीत असल्याचं कोर्टाकडून नमूद करण्यात आलेलं आहे। संविधानाच्या कलम 21चं उल्लंघन झाल्याचा हनी बाबूंच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। हनी बाबूंच्या जामिनाला सरकारनं तीव्र विरोध केलेला होता। माजी प्राध्यापक हनी बाबू यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे। त्यांना मोठा दिलासा मिळतोय। त्यांच्या जामिनाला सरकारनं विरोध केलेला होता। आरोपीला दीर्घकाळ खटल्याविना कोठडीत ठेवल्याचं कोर्टाकडून नमूद करण्यात आलेलं आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, कोणत्या निकषांच्या आधारे हा जामीन मंजूर झालाय? प्रज्ञा, आपण बघतोय की तब्बल 5 वर्षानंतर अखेर हनी बाबू यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। त्यांना आताच काही वेळापूर्वी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित सिंग भोसले यांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। ऑक्टोबर महिन्यात या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी संपलेली होती आणि तेव्हाच उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की खटल्याच्या मेरिट्सवर नाही तर ज्या प्रकारे आरोपींना खटल्याविना कारागृहात ठेवलेलं आहे त्या आधारावरती आम्ही निर्णय देऊ। आणि आज अखेर आपण बघतोय की कोर्टाने हनी बाबू यांना जामीन दिलेला आहे। तब्बल 5 वर्षानंतर हनी बाबू यांना दिलासा मिळण्याचं आपल्याला दिसून येते। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।